दीदी, बहिऱ्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? अरे काय पण म्हण, त्याला कुठं ऐकू येते? सर मला सांगा, आजच्या जमान्यात सर्वात इमानदार माणूस कोणता आहे? पानवाला. कसं काय? कारण तो सांगून चुना लावतो. लग्नानंतर बायकोला बेगम का म्हणतात? कारण लग्नानंतर सारी गम तर फक्त नवऱ्याला होता ना, तुम्ही तर होऊन जाता बेगम. आलीस बाजारनं? किती वेळ केलास? काय सांगू, बाहेर लय ऊन आहे आणि त्यात एका पोरग्यानं माझा नंबर मागितला. मग तू दिलास काय नंबर? मग तुम्हाला तर माहिती आहे मी किती हुशार आहे ते. मी काय केलं माहिती आहे का, तुमचाच नंबर दिला त्याला. आता करेल तुम्हालाच फोन तो. हे काय आलाय अननोन नंबरवरून फोन? हा त्याचाच असेल, उचला. हॅलो. हॅलो, इथं तुमची बायको गाडी धडकून गेल्या आणि दवाखान्यात खर्च मारला, ह्यो नंबर देऊन गेल्या. थांबा, परत गाडी धडकून आलीस तू? अभी मजा आएगा ना भिड़ो. जिवंत आहे ना मी. माझा नवरा माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो, पण त्यासाठी मला अर्धा तास भांडायला लागतो. सासवे माझ्या मुठीत का आहे? माझं पोरग. अहो ऐका ना, बोल की. सगळ्या बायका आपापल्या नवऱ्याचे नावं लिहायलात, मी पण लिहू का? लिह की. कुठं लिहू? बापाच्या प्रॉपर्टीवर. अगं काय काय सुनी, दिवसभर नुसता फोन चालवत राहतेस. आता तुम्हीच नीट विचार करा, मी फोन चालवू का तोंड? नवऱ्यासोबत प्रेमाने बोललं तरी भांडणं होतं, साधं बोललं तरीही भांडणं होतात, काहीच नाही बोललं तरीही भांडणं होतात. भांडणं ही होतच राहतात. काय हो, त्या पूजाच्या फोटोला लाईक केलाय तुम्ही? त्रास होलाय की नाही तुला? नाही. खरं खरं सांग, होलाय की नाही त्रास? नाही. जा मग एक कप चहा करून आण. सांगा त्या पूजीला. सॉरी यार. इट्स ओके. अगं माझा मोबाईल सायलेंट होता ग. म्हातारी गो बाई. अहो तुम्ही माझ्यासोबत लग्न करून खुश तर आहे ना? सांगा की. अहो सांगा ना. सांगा की. अहो सांगा की. होय ग, अधिक महिना आलाय. तुझ्या घरच्यांनी सोन्याचं मला काय वस्तू घेतल्या काय? ना अंगठी घेतल्या ना चेन घेतल्या. कशाला पाहिजे तुम्हाला सोन्याची वस्तू? मस्त सोन्यासारखी पुरगी दिल्या की. होय, 90% भेसळ. अरे मी दिवसभर एकटीच घरचे काम करून करून थकून चाललो रे. कुठवर करू एकटीच? तुझ्यासारखी अजून एक आणाव का? अहो, पलीकडच्या गलीत गाडो मरून पडले, चला लवकर. मरू दे की मग, तुम्हाला कशाला सांगायलास? अहो, मेल्यानंतर नातेवाईकांनी कळवायची पद्धत असत्या, म्हणून सांगायला लागलोय. रील पाय बरं. अरे सॉरी, आपले भांडण झाले वाटते. दादा, ते रात्री मच्छरला चावला तो का करा? गप खाजवायचं झोपायचं. वहिनी, मला सांगा, अशी कोणती गोष्ट आहे जे आपण रोज बघू शकतो पण हात लावू शकत नाही? जाळ. शेजारीन. ए दार उघड गे. सरक साईडला.
तुम्हाला असं वाटतंय ना की मी सारखं भांडण करते म्हणून? जरा बाहेरच्या बायका बघा जावा कसल्या भांडतात त्या. तू बाहेरच्या बायका कधी बघून दिलीस तर ना. ही बघा मुलगी किती सुंदर आहे, गोरी पान आहे, सोजवळ आणि उंचीपुरी आहे आणि चांगल्या खानदानातली आहे. माझं काय नाही, तुझी काय हरकत नसलं तर मी तयार आहे. मी तुम्हाला नाही माझ्या भावासाठी बघत होती. भावासाठी म्हणून आधी सांगायचं असतं ग. माझी राणी बनणार का? आधी मला हे सांग, तुला राजा कोण बनवलंय? काय आहे हे? तुमची बॉडी डिहायड्रेट झाली. म्हणजे काय झालं डॉक्टर? अरे तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता आहे. हो झालीच असेल. का बरं असं? ते मी खूप दिवसाची पाणीपुरी खाल्ली ना. अच्छा. ओ झाडू मारायचा पायवरती घ्या. होय हो. तुम्ही मला पहिल्यांदा बघायला आलता तेव्हा मी कुठल्या रंगाची साडी नेसलेली हो? ए बाई मला नाही माहिती. जावा, तुमचं माझ्यावर प्रेमच नाही. अगं आत्महत्या करायला गेलेला माणूस ट्रेन खाली झोपलाय, त्याला काय माहिती आहे कुठली ट्रेन त्याच्या अंगावरून चालली ती. अगं बाई दादा आला वाटतं, आता मला लगेच म्हणाल चा कर. हा त्याला म्हणते माझं डोकं दुखायला लागले. काय झालं की दीदी? अरे माझं डोकं लई दुखायला लागलंय आणि मला ताप पण आलाय आणि मला सर्दी पण झाल्या. आयला दीदी, तुला आईस्क्रीम पार्लरला आईस्क्रीम खायला घेऊन जावं म्हणायला होतो ग. अरे नाही नाही बघ मी चेष्टा कराल तर रे, कुठला काही ताप बीप नाही आला मला. ठणठणीत आहे मी तर. मी पण चेष्टाच करायला होतो. उठ चहा कर. उठ की आता काय बघलं, उठ चहा कर पटकन. बजाव, मी लग्न करा म्हणतो, मला लई लांबून लांबून स्थळ आलंय. हा बरोबर आहे की, लांबूनच येणार की पाहुणे. गल्लीत तेवढे कांड करून ठेवला असेल. काय हो, तुम्ही सांगितलं नाही लग्नाच्या आधी चहा पिता म्हणून? तू तर कुठं सांगितलेस रक्ती पितेस म्हणून. सुनी चहा सांडाल. चहा तर पिऊ दे एवढं सुखानं. अहो तुम्हाला एक सांगू, काय? आपल्या लग्नाला एवढी वर्ष झाली तरी पण मी तो दिवस कधीच विसरू शकत नाही. तुम्हाला आठवतंय माझ्या विदाईच्या वेळेस माझी आई किती ओरडू रडत होती माझ्यासाठी? अगं ते तुझ्यासाठी रडत नव्हती, मग कुणासाठी रडत होती? ती माझ्यासाठी रडत होती. तुमच्यासाठी का? ग बिचारं गाय गरीब पोरग माझ्या भाजिंदे पुरीच्या जाळ्यात कसं अडकलं. कोणत्या नवरा बायको मध्ये भांडणं होत नाही? नाही सांगा ना तुम्ही, कोणत्या नवरा बायको मध्ये भांडणं होत नाही? पण सगळे काय असं तुमच्यासारखं तोंड फुगवून बसते काय? सॉरी बोलायचं आणि गोड व्हायचं, पण तुम्हाला नातच नाही व्हायचं नाही ना. सॉरी बोललं की सर्व सॉल्व होतं ना. कुत्र्यावानी तोंड घेऊन आले माझ्याजवळ बोलायला. बोला का, मला नाही बोलायचं तुमच्यासोबत. दिदे लय ऊन आहे बाई तुमच्या इथं, जा जरा गार पाणी आण जा. अरे पाणी कशाला, एवढं उन्हात आणायचं आलंयस? फ्रीज मध्ये आईस्क्रीम आहे बघ, जा घेऊन खा जा. आईस्क्रीम नाही फ्रीज मध्ये, अजिबात नाही आईस्क्रीम फ्रीज मध्ये. कसं नाही? मी आता माझ्या डोळ्यानं बघितलं. नाही म्हणून सांगितलं ना तुला, अजिबात नाही. कसं नाही म्हणालाय? मी आत्ताच आणून ठेवलं फ्रीज मध्ये. अगं मी सगळं खाऊन टाकलो आईस्क्रीम. नाही आईस्क्रीम. थांब मीच जाऊन बघतो दिदे. अगं बंद पडलंय रे फ्रीज. ओढ मला ओढ. बर जा तुम्ही घरला. सारखं मोबाईल मध्येच असताय, कधी तर माझ्यासोबत दोन गोष्टी बोलत जावा की. हे घे ठेवलं बघ फोन, आणि आज तुझ्या दोन गोष्टी
100% ऐकतोस, पण अट एक आहे. पहिली अट म्हणजे कुणाबद्दल वाईट अजिबात बोलायचं नाही, आणि दुसरी अट म्हणजे कुणाची चुगली अजिबात करायची नाही. चल बोल. जावा तिकडं, मला तुमच्यासोबत बोलायचंच नाही. हो चला ना आपण एक गेम खेळू. गेम खेळायचा? हो काय, मी तुमची ऍक्टिंग करते, तुम्ही माझी ऍक्टिंग करा. अभी मजा आएगा ना भिडो. ए मला एक ग्लास पाणी दे. ए एक कप चहा आण मला. ए माझे सॉक्स वॉलेट शोधून दे मला, वेळ होतोय. आता तुम्ही. लेकिन 1 सेकंड. करा ना माझी ऍक्टिंग. ओ लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? काय झाला, माझी ऍक्टिंग करा ना. श्री बाबा मी नाही असलं काय करत. हाताला लावाय पट्टी दिलोय, औषध गोळ्या दिलोय, तासाभरात बरं वाटेल. बर साहेब, किती पैसे झाले सांगा की. अहो वहिनी, मी घरचा डॉक्टर आहे, तुम्हाला काय द्यायचं आहे ती द्या. बर डॉक्टर साहेब आलेच. लय मोठं म्हणा आमच्या बाईचं, लय मोठ्या म्हणायचं साहेब. घरात आलेला माणूस जेवण केल्याशिवाय जात नाही बुवा, उपाशी जातच नाही. लय मोठं म्हण. हे घ्या डॉक्टर साहेब. पट्टी काढ, पट्टी काढ. ओ साहेब राहू द्या की साहेब. ओ साहेब, ओ पट्टी साहेब, काढ म्हटलं ना. ओ साहेब, ओ साहेब, गोळ्या चिट्टी दे. ओ साहेब, गोळ्या चिट्टी, अरे चिट्टी दे मग. आजचा दिवस खातो गोळ्या. मग देतोस काय? नाही साहेब, गोळी लक्ष्मी आहो साहेब. अहो काय लेकिन 1 सेकंड. बघू कोणाचा मेसेज आलाय. इंडियन लॉच्या हिशोबाने आहे ना, प्रत्येकाला प्रायव्हसी आहे, आणि ही जर प्रायव्हसी ब्रेक करण्याचा कोणी प्रयत्न केला ना, तर त्याच्यावर FIR होऊ शकते, आणि FIR झाली तर जेल सुद्धा होईल. पाहिजे मोबाईल बघायचंय? घ्या घ्या घ्या. A few moments later. बघू काय झालं असायला, कोणाचा मेसेज आहे बघू ना. इंडियन लॉच्या द्या इकडे मोबाईल. ये भगवान क्या जुलुम है. हे घे, आणले बटाटे. अहो तुम्हाला मी गोबी सांगितली होती. अगं हा, पण मला आज बटाट्याची भाजी खावटली म्हणून बटाटे घेऊन आलो. तुम्हाला माहिती ना मी बटाट्याची भाजी खात नाही. जा आणि गोबी घेऊन या. अगं पण आजचे दिवस कर ना बटाटे, काय होणार आहे? ते मला काही माहित नाही. जा आणि बदलून आणा. बरोबर आहे ना, माझ्या आवडीचं कशालाच खाशील तू. माझ्या आवडी निवडी या घरात मॅटर तरी कुठं करता, सगळं तुझ्याच आवडीचं तर बनतं या घरात. माझ्या आवडी निवडी सोड. मला पहिलंच माहित होतं की तू बटाट्याची भाजी खाणार नाही. याच्यात बटाटे नाही, गोबीच आणली मी. धर. अहो खाईल मी तुमच्यासाठी आज बटाट्याची भाजी. जा आणा बटाटे. खरं खरं बटाट्याची भाजी खाशील? हो. याच्यात बटाटे ते तुमच्या कारणात